जीएसआरटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। भारतवर्ष इस साल स्वतंत्रता के 75वीं सालगिरह मना रहा है और राजश्री छत्रपति शाहू महाराज इनका 100वां स्मृति शताब्दी वर्ष है। इस उपलक्ष्य में बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी की ओर से स्वतंत्रता के 75 साल बाद भी भारतीय लोकशाही में उच्च स्तरीय 15 से 20% का कब्जा, इस विषय को लेकर संविधान परिषद आयोजन कर रही है। ये परिषद राज्य के 5 जिलों तथा महाराष्ट्र को छोड़ पूरे राज्य में 6 मई 2023 तक आयोजित की जाएगी। इस बात की जानकारी बीआरएसपी के संस्थापक अध्यक्ष सुरेश माने इन्होंने आयोजित प्रेस वार्ता में दी। साथ ही 1 जुलाई को नागपुर के वसंतराव देशपांडे हॉल में भारतीय संविधान की 1 दिन की परिषद आयोजित की गई है, जिसमें सभी राजनीतिक पार्टियों के नेताओं को आमंत्रित किया गया है। इस बात की जानकारी भी सुरेश माने इन्होंने प्रेस वार्ता में दी। जब से भारतीय जनता पार्टी हुकूमत में आई है, संघ परिवार का एजेंडा चारों तरफ अनकंट्रोल हॉर्स की तरफ से दौड़ रहा है। इसके तहत बीजेपी अपना इतिहास लिखवाने में लगी है और बाकी इतिहास मिटाने में लगी है। भारतीय शिक्षा नीति भी उसी का हिस्सा है और इस शिक्षा नीति के तहत जो भारतीय जनता पार्टी या संघ परिवार के साथ जुड़े हुए नेता नहीं या महापुरुष नहीं या समाज सुधारक नहीं है, इनको किनारे करना और भारतीय जनता पार्टी संघ परिवार के जो हीरो है या उनके लिए जो कुछ पूजनीय है उनको स्थान देना, जैसे मदन मोहन मालवीय जैसे लोग हैं या कई लोग जिनको आज तक कोई नहीं जानता था, इन लोगों को आगे लाना, ये भारतीय जनता पार्टी अब अपनी तरफ से नया इतिहास लिखने का काम कर रहे हैं। चाहे मुद्दा सावरकर का हो या अंबेडकर बाबा साहब का जो लेसन है वो कर्नाटक में हटाने का हो। अब कर्नाटक में भी तो बीजेपी की सरकार है, लेकिन बाबा साहब का लेसन किसी भी राज्य में हटाना उनके लिए महंगा भी पड़ सकता है। ये भी बात को ध्यान में रखना चाहिए। अभी उन्होंने फिलहाल एक ही स्टेट में ये लागू किया, अगर 2024 में उनकी फिर से सत्ता आती है तो वो पूरे देश में भी ऐसा लागू करेंगे। 2024 में 24 के बाद वो ज़्यादा रुथलेस होंगे, ज़्यादा अपने एजेंडे को 100% लागू करने की कोशिश करेंगे। लेकिन कोई भी हुक्मरान ये भी बात ध्यान रखता है कि कई जनता पूरी की पूरी उलट फेर ना कर दे, इसलिए वो मर्यादित रूप में रहकर भी अपना एजेंडा लागू करेंगे। शताब्दी स्मारक भव्य स्मारक बनेगा, उसके लिए लोकेशन जगह फिक्स की गई, स्टेट गवर्नमेंट की उसको मान्यता मिली थी, उस वक्त बजटरी प्रोविज़न भी किया था, लेकिन उसको आज तक लागू नहीं किया। कारपोरेशन में कई पार्टियों के लोग कारपोरेटर बन के बैठे, बीजेपी अभी भी है, लेकिन आज तक किसी पार्टी ने बाबा साहब का वो स्मारक पूरा नहीं किया। और इसी मुद्दे को लेकर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पिछले 3 महीने से इस मुद्दे को लगातार उठाती रही है। उसके लिए धरना प्रदर्शन मोर्चा आंदोलन कर रही है और भविष्य में भी आगे करेगी। और इसी को भी एक मुद्दा आने वाले लोकल बॉडी चुनाव में कारपोरेशन के लिए होगा। एक तरफ तो बाबा साहब का मेमोरियल नहीं बनाया और दूसरी तरफ एक नागपुर शहर में दूसरी जगह था, उसको तो तुड़वा दिया, उसको तो ख़त्म करवाया। जो दूसरा स्मारक था उसको तोड़ दिया और जो बनवाने का था वो भी नहीं बनवाया। और कम से कम अब वर्तमान नागपुर इस क्षेत्र के पालक मंत्री नितिन राउत है, तो उनको भी थोड़ा इसमें ध्यान देने चाहिए कि भाई कम से कम बाबा साहब का स्मारक, वो जब पालक मंत्री है इस नागपुर के, तो उन्होंने ध्यान देकर इसको बनवाने की कोशिश भी करनी चाहिए। और नागपुर महानगर पालिका के लिए जो पूरे अंबेडकरवादी लोग हैं उनसे भी मेरी अपील है कि आप उसी को वोट दे दे जो आपकी बात करेगा, चाहे फिर वो बाबा साहब का स्मारक का मामला हो या और मुद्दे हो। तो जब वोटर सजग होंगे तो आपकी बात मानी जाएगी। यही बीआरएसपी करने वाली है। सोनिया गांधी और राहुल गांधी को ईडी द्वारा नोटिस भेजा गया और सीधा चौथे दिन जांच के लिए बुलाया गया। इसके विरोध में
अकोला के कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा आक्रामक पवित्रा लेते हुए शहर के प्रमुख दीर्घा चौक से डाकघर चौक तक जोरदार नारेबाजी कर रास्ता जाम कर दिया गया। ये केंद्र सरकार की साजिश है और मोदी की तानाशाही अब बर्दाश्त नहीं की जाएगी। इस आंदोलन का नेतृत्व कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रशांत वानखेड़े द्वारा किया गया। हम तुम्हारे साथ हैं। ईडी दफ्तर बुलाकर उनको जानबूझ के प्रताड़ित किया जा रहा है और पूरे देश के अंदर कांग्रेस के कार्यकर्ताओं को अरेस्ट किया जा रहा है। ये लोकशाही का हनन है, ये संविधान का हनन है। हम बाबा साहब अम्बेडकर के संविधान के साथ में बैठे हुए हैं और अकोला शहर में कांग्रेस कमेटी के माध्यम से यह आंदोलन कर रहे हैं। अगर यहाँ दोबारा राहुल जी को ईडी के ऑफिस बुलाया गया और कांग्रेस जन को तकलीफ दी गई तो देश में ऐसे आंदोलन होंगे कि इस देश का जो भी नुकसान होगा उसका खामियाजा इस देश के मगरूर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भुगतना पड़ेगा। हम चेतावनी देते हैं कि बेरोजगारी की तरफ ध्यान दो, गैस सिलेंडर की तरफ ध्यान दो, पेट्रोल डीजल की तरफ ध्यान दो। आप मोदी जी कांग्रेस की तरफ ध्यान देने की आपकी जरूरत नहीं है। इसलिए हम ये कहते हैं कि इस देश की बेरोजगारी दूर की जाए। नरेंद्र मोदी आप होश में आ जाओ। राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कोल्हापुर जिले के 16 बालकों को इलाज के लिए मुंबई के मुलुंड फोर्टिस्ट हॉस्पिटल में भेजा गया। जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सिंह चौहान इन्होंने हरी झंडी दिखाकर इस गाड़ी को मुंबई के लिए रवाना किया। स्वास्थ्य पथक की ओर से जिले के आंगनवाड़ी और स्कूल के बच्चों को जांच करने पर पता चला कि 16 बालकों में हार्ट का प्रॉब्लम है। उन पर शस्त्रक्रिया इलाज के लिए राज्य स्तर एग्रीमेंट किया गया है। नमस्कार, आज आपण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जो RBSKचा कार्यक्रम आहे यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये अंगणवाडीमध्ये असणारी मुलं, शाळेमध्ये असणारे मुलं यांची तपासणी करतो। त्यापेक्षाही छोटी बालकं असेल तर त्यांची तपासणी केली जाते आणि आपल्याला आता असं आढळून आलं की आता आपण 16 बालकांना इथून हृदयाच्या संबंधी त्यांचे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे ऑपरेशन करण्यापर्यंत वेगवेगळे ह्या उपचार पद्धतीने त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत। आणि 4 महिन्याचं छोटंसं बाळ आहे, ते 4 महिन्यापासून ते 13 वर्षापर्यंत या एज स्पॅनमधले आता 16 मुलं आपण मुंबईला मुलुंडला फोर्टिस हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आपलं त्यांच्याशी जे टायअप आहे त्या टायअपप्रमाणे ऑपरेशनसाठी आपण पाठवतो आहे आणि 16 मुलांना आपण एकत्रित पाठवतो आहे। आज अशा प्रकारे एकत्रित पाठवण्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की अशा प्रकारे सुविधा उपलब्ध आहेत। ज्या बालकांना असा प्रॉब्लेम आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती अशा प्रकारची महागडी ऑपरेशन्स करण्याची नाही आहे, तर त्या सर्वांना हे माहिती व्हावं आणि अशा पद्धतीची उपचार अवेलेबल आहे। आपण NRHM असेल आणि RBSKच्या अंतर्गत आपण हे उपचार करतो आणि गतवर्षी आपण जवळजवळ या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या 2000 शस्त्रक्रिया केल्या, म्हणजे केवळ हार्ट संबंधीच नाही, 199 शस्त्रक्रिया आपण हार्टशी संबंधित केल्या आणि इतर मग त्याचा ओठ फाटला आहे, इतर काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऐकू येत नाही, कॉक्लर इम्प्लांटची जी सर्जरी आहे, या सगळ्या कॉस्टली सर्जरी आपण करू शकतो आणि ती सुविधा उपलब्ध आहे। या सुविधेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा। जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक नवी पहाट उगवेल आणि आरोग्यामधले सगळे त्यांचे जे प्रश्न आहेत, प्रॉब्लेम आहेत, ते शासनाच्या मदतीने दूर होतील आणि स्वच्छंद चांगलं बालपण त्या मुलांना जगता येईल आणि पालकांना सुद्धा एक आनंद वाटेल की आता माझा मुलगा निरोगी झाला, माझी मुलगी निरोगी झाली। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक।
आंबेडकरवादी मिशन UPSC MPSC राज्य स्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक 26 जून 2022 वेळ सकाळी 11:30 वाजता स्थळ आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै ते डिसेंबर 6 महिन्याचा बॅच प्रवेश दिला जाईल. SC ST OBC NT DT SBC मुस्लिम लिंगायत मराठा विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश. रिझल्ट्स UPSC 2022 180 IAS IPS IFS IFOS IRS पदावर निवड. MPSC 250 PSI 250 बँक PO 60 1000 विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीसाठी निवड. वैशिष्ट्ये मुले मुलीसाठी स्वतंत्र निवासी व्यवस्था UPSC ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग इंग्लिश मीडियम 8 स्वतंत्र अभ्यासिका ग्रंथालय छापील नोट्स तज्ञ मार्गदर्शक 4 तास प्रतिदिन मार्गदर्शन. आंबेडकरवादी अधिकारी निर्माणाची सामाजिक चळवळ. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9326932049 9370753059. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. पिछले कुछ समय से देश भर में इस्लामिक जिहादी कट्टरता बढ़ती जा रही है. योजना पूर्वक हिंदुओं पर हमले किए जा रहे हैं. वर्ष प्रतिपदा एवं भगवान श्री राम के प्रकटोत्सव श्री राम नवमी पर देश भर में शोभा यात्रा पर पथराव और हमले किए गए, जिसके कारण अनेक स्थानों पर कर्फ्यू लगाना पड़ा और देश भर में तनाव की स्थिति पैदा हो गई. लेकिन हिंदू समाज ने धैर्य रखा, जिस कारण से कोई बड़ी अनहोनी नहीं हुई. इसी के चलते देश में बढ़ रही इस्लामिक जिहादी कट्टरता और हिंसा करने वालों पर कार्रवाई करने के संबंध में जिलाधिकारी की ओर से राष्ट्रपति को ज्ञापन सौंपा गया. पिछले कुछ समय से देश भर में इस्लामिक जिहादी कट्टरपंथियों द्वारा हिंदू समाज पर योजनापूर्वक हमले किए जा रहे हैं. रामनवमी शोभा यात्रा हो, हनुमान जन्मोत्सव शोभा यात्रा हो, वर्ष प्रतिपदा हो, इस पर इन शोभा यात्राओं पर इस्लामिक जिहादियों द्वारा योजनापूर्वक पथराव, उस समय आगजनी की जा रही है. नुपुर शर्मा का बयान आने के बाद में कोई ना कोई बहाना बनाकर गत दो शुक्रवार हिंदू समाज के दुकानों को जलाया गया, मंदिरों पर हमले हुए और शासकीय संपत्तियों पर हमला हुआ. इस कड़ी में जो मौलवी है वो हिंदू समाज के ऊपर हमले हो, देश में अशांतता बढ़े, इस विषय को लेकर बयानबाजी कर रहे हैं. वो बयानबाजी रुकनी चाहिए. जहां हिंदुओं को धमकियां दी जा रही है वो धमकियां रुकनी चाहिए और धमकी देने वालों को कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए. नहीं तो बजरंग दल अपने स्टाइल से पूरे देश भर में आंदोलन करेगा और हिंदू समाज की रक्षा के लिए साम दाम दंड भेद के तहत बजरंग दल रास्ते पर उतरेगा. 15 दिन पहले भारी बारिश और तेज हवा से पूरे शहर में बड़ी संख्या में पेड़ गिरे हुए थे. इसी वजह से लोग काफ़ी परेशान थे. इसलिए आम आदमी पार्टी द्वारा महानगर पालिका को निवेदन दिया गया था. फिर भी सूखे पेड़ का इंतजाम नहीं किया गया. इसी का निषेध करते हुए सूखे पेड़ लेकर महानगर पालिका पर मोर्चा निकाला गया और प्रशासन के खिलाफ नारेबाजी की गई. पूर्वी कोल्हापूरमध्ये 2000 पाऊस झाला आणि या वादळी पावसामध्ये बऱ्याच प्रमाणात शहरामध्ये झाडांच्या फांद्या पडल्या. 2 आठवड्यापासून आम्ही महानगरपालिकेला सांगतोय की सातत्यानं त्वरित या फांद्या उचला, कारण या फांद्यांच्यामुळं काही ठिकाणी रहदारीला तर काही ठिकाणी पार्किंगला त्रास होतोय. आणि म्हणून 4 दिवसापासून आम्ही फोटो टाकायला सुरुवात केली,
अजूनपर्यंत तशा पद्धतीची प्रतिक्रिया, तसा पद्धतीचा प्रतिसाद महापालिकेकडनं येत नाही आहे. म्हणून नाईलाजानं या महानगरपालिकेकडं या पडलेल्या फांद्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी म्हणून आम्ही एक फांदी भेट आंदोलन आज महापालिकेला देतोय. आणि या फांदी भेटच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला महापालिकेला विनंती करायची आहे की एका पावसामध्ये जर अशी परिस्थितीची तारंबळ आपली उडत असेल, तर येणारा महापूर असेल किंवा अखंड पावसाळा अजून आपल्यासमोर आहे, तर याच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि स्वतःला तयार करावं अशी विनंती या फांद्यांच्या भेट आंदोलनामधून आम्ही व्यक्त करतो. आपण नालेसफाईत घोटाळा झाला असं म्हणता येईल का? कारण अनेक ठिकाणी पुन्हा एकदा नालेसफाई करण्याची वाटत 100%. कारण जी नालेसफाई झाली ती परिपूर्ण झाली नाही, फक्त दिखावा झाला. अजूनही मला वाटतं काही न्यूजवाल्यांनी सुद्धा, काही पेपरवाल्यांनी सुद्धा त्याच्यावर मालिका सुरू केलेली आहे. 100% जोपर्यंत नालेसफाई पूर्ण होणार नाही तोपर्यंत महापुराचा धोका हा राहणारच. महाराष्ट्र में कोकण सामाजिक बहिष्कार में सबसे आगे रहा है। रायगढ़ जिले के पेन तालुका के नवघर कोलीवाड़ा में ग्राम पंच कमेटी से 3 परिवारों के सामाजिक और आर्थिक बहिष्कार का एक चौंकाने वाला मामला सामने आया है। हालांकि इसमें अभी तक कोई समाधान नहीं निकला है और इस जाति पंचायत का उत्पीड़न असहनीय होने के कारण अब सहन शक्ति समाप्त हो गई है। जीवन और मृत्यु का सवाल है, इसलिए हम सामूहिक आत्मदाह के माध्यम से अपने जीवन को समाप्त करने जा रहे हैं। ऐसा बयान पीड़ित परिवारों द्वारा दिया गया। इसकी शिकायत जिलाधिकारी रायगढ़, पुलिस अधीक्षक, मुख्यमंत्री सहित अन्य से की गई है। माझं नाव दत्तात्रय कोली, मी राहणार मूळ नवघर कोलीवाड्यातला. आमचे गाव पंच कमिटीने आम्हाला 3 कुटुंबांना वालीत टाकलं आहे. आणि त्यात माझे जे मी तांडल आहे, माझ्या जे बोटीवर जे कामाला येणारी माणसं होती त्यांना बंदी घातलेली आहे. याच्या बोटीवर कोणी काम करायला जायचं नाही किंवा आम्हाला कोणी कामाला घ्यायचं नाही. जर कामाला कोणी आला आमच्या बोटीवर त्याला 50,000 रुपये दंड पाडतात. कुठलंही आम्ही काम करायला घेतलं तर त्यांना आरकाठी घालतात. आम्हाला काही काम करूच देत नाही. आम्ही खायचं तरी काय आणि राहायचं तरी कसं, न जगाचं कसं, मुलांचं शिक्षण कसं व्हायचं, मग आम्ही काय करायचा. त्याच्यामुळं आमच्या प्रशासनाकडे एकच मागणं आहे की आम्हाला न्याय द्या. जर न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही या 24 तारखेला आत्मदहन करू. मी नवघरचीच रहिवासी आहे. आम्ही बचत गट चालवतो आणि आमच्यावर असे खोटे आरोप करतात की भ्रष्टाचार करतात. असं काही नाही आहे. बचत गट आम्ही महिलाच चालवतो. ते सांगतात की शिवीगाळ करतात, मापात देत नाही, मापात सगळं वगैरे, तो शिवीगाळ वगैरे काही करत नाही. आणि हे सगळं वाईट प्रकरण टाकल्यापासूनच सुरू झालं आहे. सगळे खोटी आमची बदनामी करतात की ही लोक भ्रष्टाचार म्हणजे आम्हाला काही किंमत नाही, की आमची इमेज नाही गावात असो पूर्ण सगळीकडे पसरवलं की ही लोक भ्रष्टाचार म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ना लोकांचा. हे पंचकमिटीची मुजोरी वाढत चालली आणि कुठलीही नोटीस न देता सगळे अधिकारी रेशन वाटप करायला येतात. पण त्यांचं गावातल्या मंडळींचं कसं आहे, आमच्या घरातून नको, रस्त्यावरून अधिकाऱ्यांनी वाटलं तर घेऊ शकतात पण आमच्या घरातून नको. का, कशासाठी? आमचे हात काय खराब आहेत? आमच्याकडून घेऊ नका. वालीत टाकलं आम्हाला, आमच्याकडून घेऊ नका. दारातून तुम्ही अधिकारी आणून देतील आणि आम्ही घेऊ, पण यांच्या हातून नाही घेणार. हे काय चाललं? मग ह्याच्यावरून तर कळलं पाहिजे ना लोकांना की वालीत टाकलं म्हणून. अजून कसला पुरावा मागतोय शासन? बचत गट आम्ही महिला चालवतो तरी पण ते सांगतात की महिला बचत गट चालवत नाहीत, भ्रष्टाचार करतात. कसला भ्रष्टाचार? खरंच जर भ्रष्टाचार असेल ना तर तुम्ही चौकशी लावा गावात. कोणाला मापात दिलं नाही, कोणाला शिवीगाळ केली, या चौकशी प्रशासनाने करायला पाहिजे ना. नाक आमची बदनामी करतात. आमची पण इमेज आहे, आमची इमेज खराब होते. आम्हाला काय ऐकी ना, आम्ही राहतो म्हणून आम्हाला काहीच नाही की यांना काहीही बोललं तरी चालेल, यांना शिवीगाळ केली तरी चालेल. गावात जातात मुलं मोबाईल घेऊन, मोबाईल प्रत्येकाला घेऊ शकतात, कोण थांबवणार आहे त्यांना? तरी पण मुलांना शिवीगाळ करतात. माझं नाव तुषार अशोक कोली. जेव्हा 16 तारखेला हनुमान जयंती होती ना, तेव्हा IPLचे फॉर्म निघाले ना, तेव्हा 500 रुपये काढलेले IPLचे फॉर्म. जेव्हा आम्ही फॉर्म भरले तेव्हा 2 दिवस घेऊन एके माणसाने ठेवले. ते का बोलले 2 दिवस झाल्यानंतर बोलते तुमचे फॉर्म घेतले नाही, बोलते दुसऱ्यांकडे बोलते ते, आणि तुम्ही बोलते वालीत आहात म्हणून बोलते तुम्हाला पंच कमिटीने खेळायला घ्यायला सांगितले ना. आणि जेव्हा प्रांत ऑफिस वगैरे आले ना ते जेव्हा, आणि ते मला लेडीज शिवाय देत होते, व्हिडिओ करत होते तेव्हा. माझं नाव वैजंती कोली, मी नवघरची आहे. ग्रामपंचायत पाटणोली इथली सदस्य आहे. ती गावातल्या बायकांना सांगते की यांच्या इथं 3 घरांना काही कार्यक्रम असल्यावर जाऊ नये, पण आमच्या इथं कार्यक्रम असल्यावर कोणी येऊ नये. मग आमच्या आत्यासांना पण नाही हो यायला भेटत आमच्या इथं काही कार्यक्रम असलं की. आणि आमचं सुख दुःख कोणालाच नाही हे माहिती. आमच्या आत्यासांना पण नको यायला आमच्या इथं. आम्ही करायचं काय हो याला? स्वतः सदस्य सांगते गावातल्या बायकांना काय ह्यांच्या इथं जायचं नाही, मग आम्ही करायचं काय?
माझं नाव देवेंद्र कोली, मी मूळचा रहिवाशी नवघरचा. अहो गेली 6 मे रोज 2021 पासून जो वालिद प्रकरण आहे ना, ते मागे नोव्हेंबर 21मध्ये तो संपुष्टात आला होता. सगळं काही दोन्ही गोष्टींच्या समज प्रबोधने आंदोलने करून सगळं शांत झालं होता. परंतु ह्या गाव पंचक मंडळीचा जो मनात जो राग आहे ना, की जे हे 3 मंडळ आहेत, दत्तात्रय, अशोक आणि गजानन, ह्यांना 50,000 दंड घेतल्याशिवाय ह्यांना सोडणार नाही. हा जो त्यांच्या पोटात जो राग रटमटत आहे ना, त्या रागाने जोपर्यंत हे भरत नाही ना, तोपर्यंत ह्यांच्यावर पुन्हा निर्बंध लावण्याचे प्रयत्न केले त्यांनी. अजूनही करतात आणि लावलेत. त्यांच्या बोटीवर जायचं नाही, त्यांच्या टेम्पोत नाही जायचं, त्यांच्याकडून मच्छी खरेदी नाही करायची, त्यांच्या रेशनिंगचे खोटे आरोप लावून आणि ह्या तिघांना आणि आम्हाला सर्वांना त्या गाव बैठकीमध्ये डायरेक्ट आरोपी म्हणून डिक्लेअर करून सगळ्यांसमोर बोलतात, ह्या आरोप्यांच्या इथं असं नाही करायचं, आरोप्यांच्यासोबत तसं नाही करायचं, ह्यांच्या बोटीत नाही तेच नाही. माझे नाव सुनीता गजानन कोले. गावात पंच कमिटी अशी आहे का कुठले पण कार्याला आम्हाला जर घेतली कोणी का आमच्या घरी कोण आला तर त्याला प्रत्येकाला 20,000 दंड भरायला लागेल. आमच्याशी कोणी बोलला, आमच्या घरातली स्वतः ननन का तिची पोरगीसुद्धा कोण पण नातेवाईक आमच्या घरी आला तर त्याला पण गावाच्या माईला पण वेडे आहेत, त्यांना पण अक्कल नाही काय चाललं आहे, कशा काय राहतात, काय करतात, त्यांना काहीच नाही. दुसरे कुठं बाहेर गेलं तर तशाच मागं आमच्याकडे तोंड वाकडं करून बघतात. कारण आम्ही काय केलं, काय गुन्हा केलं का कोणचं हे केलं, मर्डर केलं, एवढी आमच्यावर हे चालली तर आम्ही कसं का दिवस. हा तर रेशन दुकान स्वतः आम्ही माईला चालवतो. गजानन कोलीवर आरोप खोटे नाटं आरोप करून त्याच्यावर सगळा नोटला आहे. तर गजानन कोली रेशन दुकान चालवतो. त्याचा संबंध काय, या महिलांचा बचत गट आहे, त्यांचा रेशन दुकान आहे. स्वतः अधिकार येऊन सुद्धा धान्य वाटपला, स्वतः अधिकार दवंडी लावून सुद्धा धान्य घेत नाही. मग यांची जबाबदारी कोणची घ्यायला, प्रशासनाने घ्यायला पाहिजे का नको? तर याच्यावर आमचं सांगताना नुसतं काय खोटा आमचे आरोप लावतात. बहुजन समाज पार्टी वर्धा जिला की ओर से मोहन रायकवार इनके नेतृत्व में जिलाधिकारी वर्धा को आवेदन देकर हिंगनघाट में बहुजन दुकानदारों पे अन्याय करने वालों के खिलाफ तुरंत कार्रवाई करने की मांग की गई. साथ ही हिंगनघाट बस स्टैंड के सामने 30 से 40 साल से दुकानदार दुकान चला रहे हैं, लेकिन नजूल की जगह होने के बाद भी इस मामले में सर्वोच्च न्यायालय के आदेशों को ठेंगा दिखाते हुए गरीब दुकानदारों पर अन्याय किया गया. इस मामले में तुरंत कार्रवाई कर गोरख धंधा करने वालों को तुरंत गिरफ्तार किया जाए, ऐसी मांग बहुजन समाज पार्टी के जिलाध्यक्ष मोहन रायकवार द्वारा की गई. आज बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार हे सर्व बहुजन दुकानदार जे मागील 45 ते 50 वर्षापासून हिंगणघाट येथील बसस्टँडच्या समोर असलेली नजूलची जागा इथे दुकान टाकून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. आणि ही जी नजूलची जागा आहे, हा जो नजूलचा प्लॉट आहे, याची रितसर मांडणी या सर्व दुकानदारांनी यापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे. पण त्यामध्ये काय झालं की ही जी जागा होती 1938मध्ये जेव्हा इंग्रजांचं शासन होतं, त्या काळामध्ये स्कॉटलँड चर्चला ही जागा नजूल शासनाने दिलेली होती. आता स्कॉटलँड चर्चला नजूल शासनाने जागा दिल्याच्या नंतर याच्यामध्ये एक जी संस्था आली UCNITA, या संस्थेने काय केलं, या संस्थेने त्या जागेचं अमालगमेशन केलं. अर्थातच देशामध्ये जे काही चर्च कार्यरत होते त्या चर्चेसचं अमालगमेशन केलं आणि त्यांची जी काही प्रॉपर्टी होती त्या एका चर्चच्या अंतर्गत घेण्यात आली. मग नंतर अजून काही लोक त्याच्यामध्ये निर्माण झाले. त्या लोकांनी काय केलं, UCNIT अशा नावाचं एक ट्रस्ट ॲक्टच्या अंतर्गत, कंपनी ॲक्टच्या अंतर्गत एक कंपनी फॉर्मेशन केली आणि त्या कंपनी फॉर्मेशन करून ही जे जागा आहे ही आमची आहे असं खोटं बनावटी कागदपत्र तयार करण्याचे पूर्ण गोरखधंदे केलेत. त्या नजूलच्या जागेवरती 45 वर्षापासून त्यांचे दुकान आहेत आणि हे दुकानं एकाएकी तिथल्या काही BJPच्या नेत्याच्या संगनमताने, त्याच्या आमदाराच्या संगनमताने, त्या नगर परिषदच्या CEOने ते सगळे दुकानं पाडलेले आहेत. आणि म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी CEOला निवेदनही दिलं, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा निवेदन दिलं, परंतु त्याची दखल अजून तिथल्या SDOने घेतलेली नाही. आणि कलेक्टरलाही याच्या आधी मला वाटतं आपण निवेदन दिलं होतं. पुन्हा कलेक्टरला या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ जर याच्यामध्ये लक्ष घालून या सगळ्या बहुजन सेल्समन जे आहेत त्या ठिकाणी जेवढे लोक आहेत
या 45 वर्षापासून त्या ठिकाणी त्यांनी आपले दुकान थाटले होते. त्यांचा उदरनिर्वाहाचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून बहुजन समाज पार्टी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी त्यांच्यासोबत राहतील आणि येणाऱ्या सोमवारपासून जे धरणे आंदोलन आहे त्या धरणे आंदोलनमध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टी हिरिरीने भाग घेऊन जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत सक्रिय लढा लढवेल. म्हणून कलेक्टरांना ही विनंती आहे की त्यांनी लक्ष घालून संबंधित सीओवर आणि संबंधित जे जबाबदारी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कार्यवाही करावी हीच आमची मागणी आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.